काम करणारा माणूस निवडून येणार आहे. यड्रावकर साहेबांना माणूस की जपल्या तस काम तसं यड्रावकरांचंच आहे. पक्ष बांधणार माणूस काय बघणार नाही. तरी पारडं जड कोणाचं वाटतं इथं? या ठिकाणी स्वाभिमानीचाच पारड चढ होणार. दोन्ही नाहीत घे काय यड्रावकर आहे शेतकरी संघटना आहे. कुठला गट चांगलं काम करतो? यड्रावकर साहेबांचं थेट आहे तसं काम आहे नाही त्यांचं. ते संघटनेची सीट 100% आहे. आता काय यड्रावकर आणि शेट्टी साहेब त्या दोन पक्षांमध्येच होणार पाहिजे. पारडं कोणाचं वाटतं? शेट्टी साहेबांचाच गड असते. हा शेतकऱ्याला कोण पैसे देते त्याच्याकडेच बघणार केव्हा. पक्षच महत्वाचं म्हणायला लागणार आता. विकास काम एक नंबर आहे सगळे चांगले. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघात? यड्रावकर पूरग्रस्तात आम्हाला कुणी नाही बघितलं. एवढ्या पाण्यात आम्हाला ज्यानं नेलंय त्यालाच आम्ही मतदान करतो. यड्रावकर साहेब थोडी काम बघणार काय थोडी पक्ष बघणार. कामावर आणि पक्षावर निवडणूक आहे सगळ्या. 100% कोणाचं पारडं जड आहे मतदारसंघाच्या? यड्रावकर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. नमस्कार, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर आता अर्ज भरण्याची प्रक्रिया वगैरे संपलेली आहे, छाननी झालेली आहे आणि मग 27 तारखेला माघार आहे आणि तिथून खऱ्या अर्थानं प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मी सध्या उभा आहे दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, शिरोळ तालुक्यात. आणि मग दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जाती महिलेसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आहे, कुठले कुठले पक्ष एकमेकाच्या विरोधामध्ये ठाकणार आहेत, नागरिकांच्या मनामध्ये, मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, लोकप्रतिनिधींकडून त्यांना कोणत्या अपेक्षा आहेत, काय त्यांचं मागणं आहे, समस्या काय आहेत, विकास कितपत आहे, या गोष्टींचा आढावा आज आपण इथल्या या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कोथळी गावातील रहिवाशांकडून जाणून घेणार आहोत. सायंकाळच्या वेळेला चौकामध्ये गर्दी आहे, आपण त्यांना विचारूया, त्यांच्याबरोबर बोलूया आपण काय नेमकं या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांच्या मनामध्ये भावना आहेत, चित्र आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मामा नमस्कार. निवांत बसलाय? जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. तुमचं कोथळी गाव दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात आहे. काय आता कोण कोण निवडणुकाला उभा आहे आता? उभा आता कोण कोण आता कोण राहिली बरं जायचे काय. काय नाव काय कानावालेच नाही उभं राहिलेली? हाय 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 कोण कोण आहेत? नितीन वायदंडे आणि शेरू कांबळे. बर, आता कुठले कुठले गट असणार आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये? पक्ष कुठले कुठले आहेत? दोन्ही एकच आहेत. बर, दोन्ही एकच आहेत. इथं कुठल्या गटाचं वर्चस्व आहे गावात किंवा मतदारसंघात? कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे? वर्ष हे काय दोन्ही नाहीत घे काय यड्रावकर आहे शेतकरी संघटना आहे. बर, दोन्ही आहेत, दोन्ही समान आहेत. बर, पारडे कुणाचं वाटतंय? हाय दोन्ही समान वाटते. निवांत बसलाय? काय काय निवडणुका लागल्यात, काय वारा इकडे? काय नाही बघा, थंडगार आहे. काय नाही कुठल्या या गावावरती कुठल्या गटाचं वर्चस्व आहे हो? तर काय अजून तर काय नाही बघा. अजून कोण आलं नाही. तुम्ही पहिलेच तुम्ही जे आला ही पहिलीच विकास कामं कशी दिसली? विकास कामं काम इथे नितीन कसं चांगलं आहे. नितीन शिवले चांगला काम चांगला होतं. कुठल्या पक्षाचं वर्चस्व मग काय सांगायला? कुठला पक्ष कुठला गट चांगलं काम करतो? केशरावर बर, चांगलं आहे. काय काय केलंय त्यांनी? काय चांगलं आहे? काय गावचे सुधारणा गावाचे काय अडचणी असल्या तर दूर करतो जो. तर लोक आता निवडून देताना, मतदान करताना काय पक्ष बघणार का माणूस बघणार का नेता बघणार? त्या पक्षच बघायचं. माणूस बघणार नाही? हा माणूस बघायचो. कसं पाहिजे त्याचं काम? काम चांगलं केलं पाहिजे, गावचा विकास केला पाहिजे. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात कोथळी गावाचं काय या निवडणुकीच्या अनुषंगाने काय वातावरण आहे? म्हणजे निवडणूक कसं आहे इथं आता जिल्हा परिषद मतदारसंघात? यड्रावकर साहेबांचं थेट आहे. तेच आहे का बरं? तसं काम आहे नाही त्यांचं. काय काम आहे? सगळं लोकांचं काय अडी अडचणी, रस्ते गटारी सगळं काय असेल आता कुठल्या कुठल्या पक्षामध्ये गटामध्ये या दानोळी मतदारसंघात निवडणूक होणार आहे? एकमेकाचे विरोध कोण असणार आहे? आता उमेदवार आहेतच की. कोण कोण आहेत? शरद संधी आहेत स्वाभिमानी पक्षातून कोथळीतनं पंचायत समितीतनं. आणि जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदला अजून काय नाही एवढं. नितीन वायदंडे पंचायतला, पंचायत समिती. मग काय माता लोक मतदान करताना निवडून देताना माणसाचं काम बघणार, पक्ष बघणार का काय बघणार? काम बघणार, पक्ष बघणार, काय थोडी काम बघणार, काय थोडी पक्ष बघणार, सगळे बघणारच साहेब. कामावर आणि पक्षावर निवडणूक आहे सगळ्या? 100%.
100%. दानवे जिल्हा परिषद मतदारसंघात कशा आता कुणाकोणात लढत होणार आहे? हे आम्हाला आता एवढं काय माहित नाही. आता इथं या भागात पारडे कुठल्या पक्षाचं जड वाढते? यड्रावकर साहेब. का बरं? समाज म्हणजे सगळं गावाचं आपलं हे कामामुळे विकास पुरातन सगळं जपलंय आम्हाला यड्रावकर साहेब. त्यामुळे इथे एकच पक्ष आहे. मग आता लोक मतदान करताना पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार. माणूस बघणार. कारण माणूस की ज्यानं जपल्या त्यालाच बघणार ना माणूस. यड्रावकर साहेबांनी माणूस की जपल्या त्यामुळं पण विरोधामध्ये सुद्धा पक्ष असणार की आता? असणार की बरोबर आहे असणार की. खरं कसं आहे ज्यानं विकास केला आहे ज्यानं लोकांना ज्यावेळी काय नव्हतं त्यावेळी सगळं दिले ज्यावेळी त्यांना राहायला जागा नव्हती राहायला जागा दिल्या ते सगळं बघणार. मग माणूस की जपणार ना माणूस. ज्यानं मदत केल्या त्याच्याकडे माणूस हे करणार. काय चर्चा चालू आहे मित्रांच्या? काय नाही बाबा निवांत आहे मी. निवांत आहे? निवांत आता निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषदेच्या 10 वर्षांना निवडणुका व्हायला लागल्यात. काय चित्र आता या मतदारसंघात दानवेमध्ये किंवा कोथिंबीरमध्ये? की आपल्या इकडे नाही संघटनाच आहे ते जास्त. मग काय त्याच्या खालोखाल यड्रावकर काय आणि काय कुठल्या गटात पक्षात असणार आहे निवडणुकी? एकमेकांच्या विरोधात कोण असणार? आता काय यड्रावकर विरुद्ध स्वाभिमानी असणार आणि काय हा अपक्षाने कोणतरी असला तर असला. आता काय कोण उमेदवार उभे राहिले काय नाव आहेत ना कानावर? काय माहिती नाही अजून काय माहिती नाही. मग आता कुठल्या पक्षाचं पारडं तुम्हाला जवळ वाटतंय? आपल्याला काय दोन्ही बी जर समान दिसतात तिथं. समान दिसतात. कामं काय भागातली कामं वगैरे सगळे झालेत ना? सगळे झालं कामं झालं. समस्या काय आहेत का इथल्या? पण अजून आहेत पण ते अजून करायला पाहिजे. काय समस्या आहेत? रस्त्यातच आहेत की अजून एक ठराविक रस्ता आहे. आणि झालेली कामं काय आहेत? झालेले आहेत अजून म्हणजे पूर्ण झाले नाहीत अर्धवट आहेत ते सगळे काम. डाबरी झाले. आता कसा पाहिजे आता निवडून येणारा जो सदस्य आहे जिल्हा परिषदला पंचायत समितीला कसा पाहिजे? तो जर काम करणारा पाहिजे. काम करणारा असला की त्याला मदत देतात. काम जर करणार नसला की त्याला मदत देणार नाही. निवडून कामं करणारा येणार का कसा येणार? काम करणारा माणूस निवडून येणार आहे. मग व्यक्तीचं काम बघून मतदान करणार लोक पक्ष बघून करणार? पक्ष बघून नाही काम करणारा. काम कोण जास्त काम करेल त्याला माणसं मतदान करणार. असा कुठल्या गटात असणार? तसं काय सांगता येत नाही ते. प्रत्येक जण आपापली बाजू मांडणारच आहे ती. त्यात कोण काम करत त्याच्या बाजूला. काय सांगाल मामा? काय कशी लढत होणार आहे मतदारसंघात? कुणा विरोधात होणार आहे? त्यांना बोललं तेच की. मग मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार? माणूस बघणार. माणूस बघणार. कसं पाहिजे माणसाचं काम? माणूस ओतून पाहिजे करणारा पाहिजे माणूस. पण निवडून आल्यानंतर सगळे करतात ते काम? करते की थोडंफार करतात. बर काय निवडून आले की विषय संपला? नाही करतात थोडंफार करतात. बर आता कुठल्या गाठात इथे या गावात किंवा मतदारसंघात लढत होणार आहे? एकमेकांवर कुठले गट असणार? काय स्वाभिमानी आणि हे बर या मतदारसंघात कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? ते काय सांगता येत नाही. शेवटी जनतेचा कौल आहे ना. जनतेचं कौल आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत मतदारसंघात. दानवे मतदारसंघ तुमचा आहे. काय चित्र आता या मतदारसंघात भागात आहे? आता आमच्या संघटनेची सीट 100% येणार. त्यात काय प्रश्नच नाही. कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये निवडणूक आहे? आता काय यड्रावकर आणि शेट्टी साहेब त्या 2 पक्षांमध्येच होणार पाहिजे. दानवे मतदारसंघात जेडपीचे 2 आहेत. शेट्टी साहेबांचं एक आहे आणि हे तर तालुका पंचायतला यड्रावकरचं एक आहे आणि शेट्टी साहेबांचं एक आहे. कोण उमेदवारची नावं काल सिलेक्ट झाल्यात. नाव मग काय माहिती. कांबळे असणार तिकडे कांबळेचं. मतदान करताना लोक पक्ष बघणार का माणूस बघणार? पक्ष बांधणार माणूस काय बघणार नाही. का बरं? माणसाचं काम महत्वाचं असेल का पक्ष महत्वाचा असेल? पक्षच महत्वाचं म्हणायला लागणार आता. का म्हणजे आता काय माणूस काय काम करत राहणार. पक्ष हे काम घेऊनच येणार. त्यावेळी पक्षाला जरा जास्त किंमत द्यावी. विकास कामं भागात आहेत काय चांगली? विकास कामाचं सगळं गटारात होऊन बसल्या. कसे आहेत विकास कामं इथले? काय तसं म्हणावं तसं विकास कामावर लोक नाराज आहे. का बरं? कामच केलं नाहीत त्याने. कुठल्या गटाचं वर्ष या मतदारसंघावर मग? इथं सगळं सारखंच असल्याने पारडे कोणाचं वाढते? शेट्टी साहेबांचाच जड असते. का बरं? कशामुळं? त्याच जरा लोक मानतात म्हणून त्याच्याकडे होत त्यांचा. मग आता या भागात यड्रावकरने पण कामं केली असं लोक म्हणायला लागले. बरीचशी विकास कामं त्यांची आहेत. कशाच विकास कामं? त्यांची बी कामं झाल्यात की. झालं. कसा पाहिजे निवडून येणारा सदस्य काम करणारा पाहिजे. असं काम करणारा कुठल्या गटाचा निवडून असं वाटते? आम्हाला जर ते स्वाभिमानीच
बरं वाटतंय. निवडणुकीला आता जिल्हा परिषदेच्या प्रारंभ झालेला आहे, अर्ज भरून झालेला आहे. कोण कोण रिंगणात उतरलंय? अजून काय आम्हाला माहित नाही कोण कोण आहेत उमेदवार. मग आता कुठल्या कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये इथं लढत होणार आहे? इथं स्वाभिमानी संघटना आणि यड्रावकर. काय एकतर्फी होणार का फाईट होणार? इथं स्वाभिमानीच पारड जड आहे. कशामुळं? खासदार साहेबांच्यामुळं जरा इथं लोकांनी 4 पैसे मिळलेले आहेत. खासदार साहेबांमुळं हे झालेलं आहे, त्याच्यामुळे जरा त्यांचं संघटनेचं शीट जरा हे असणार आहे. काय लोक आता काम बघणार का माणूस बघणार मतदान करताना? काम बघणार. आणि पक्षाला कितपत मत देणार? पक्षाला भरपूर हे होणार. काय चर्चा सगळ्या तुमच्या मित्रमंडळीच्या चालू आहेत? ते पैसे येणार आहेत काय कशाच तरी 2000 कशाचं काय किसान सन्मान योजनेचं वगैरे असं चर्चा चालली आहे त्यांची. चर्चा झाल्या? आता जिल्हा परिषद निवडणूक लागल्या त्या काय चर्चा करायला की नाही? त्याचं कुठं अजून कशात काय पत्ता नाही. आज अर्ज भरले वाटतं शेवट. काल अर्ज भरून झाले. काल अर्ज भरून झाले. मग आता विचार करायचा. काय कुठल्या कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये या मतदारसंघात निवडणूक होणार? तर आता जास्त माहिती त्यांना आहे बघा. ते दानोळीच आहेत आणि जास्त करून आमचा भाग हा दानोळी ह्याच्यात येतोय. दानोळी मतदारसंघात येतोय. पूर्वी आमचा भाग होता उदगाव मध्ये, पण आता दानोळीत आहे. त्यामुळं दानोळीची जास्त माहिती तिथं आहे त्यांना. पृथ्वीतली विकास कामं कशी आहेत? विकास कामं आहेत, बरी आहेत ते. मग आता इथं या गावात म्हणायला गेला, मतदारसंघात म्हणायला गेला, कुठल्या पक्षाचं पारडं जड आहे? इथं शेतकरी संघटना जास्त जोर आहे. शेतकरी संघटनेचा जोर आहे. ग्रामपंचायत वगैरे तेच बघतात. आणि मतदारसंघात एकत्रित बघायला गेलं तर कोणा जोर आहे? मतदारसंघात एवढं जास्त माहिती नाही. मी सांगलीला नोकरी असल्यामुळे इकडं जास्त एवढं माहिती नाही. तर कशी होणार होते मतदारसंघात लढत होती जिल्हा परिषदेची? बऱ्याच वर्षातून निवडणुका लागल्या. कसं आहे माहितीये का यात की मतदानाच्या वेळी कुठल्या पक्षाचं काय धोरण आहेत, कुठले विकास करणार आहेत, याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. त्यात मोदींची धोरणं काय आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत काय त्यांनी विकास करणार आहेत, त्याच्यावर निवडणूक अवलंबून होणार असणार आहे. एकंदरीत कुठल्या कुठल्या गटामध्ये इथल्या या मतदारसंघात निवडणूक ह्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले यड्रावकर यांच्यामध्ये होणार. तरी पारडं जड कोणाचं वाटतं इथं? या ठिकाणी स्वाभिमानीचाच पारडं चढ होणार. का बरं? कारण स्वाभिमानीचे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. बालेकिल्ला आहे तो. इथंच त्या ह्या पक्षाचं या ठिकाणीच स्थापना झालेली आहे. त्यामुळे ह्या गावाला शेतकरी संघटनेला मानतात लोक. नमस्कार. नमस्कार. काय जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक लागल्या मतदारसंघात काय चित्र आहे धामणी मतदारसंघात? 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. कोणाच्या बाजून दिसते वातावरण इथं? संघटना कुठल्या कुठल्या गटामध्ये निवडणूक असणार आहे? तिथं राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि संघटना. विकास कामं कशी आहेत या भागातली? विकास कामं चांगला आहेत की. काय कोणाचं योगदान आहे विकास कामं करण्यामध्ये? विकास कामं तसं यड्रावकरांचंच आहे, पण आम्ही शेतकरी असल्यामुळे संघटनेचंच मतदान करतो. मग आता लोक मतदान करताना काय बघणार? विकास काम बघणार, पक्ष बघणार, माणूस बघणार, काय बघणार? शेतकऱ्याला कोण पैसे देते त्याच्याकडेच बघणार की. कसले पैसे? शेतकऱ्याचं किती हाल चाललंय कोणाला माहित आहे? माहित आहे शेतकऱ्याचं लई हाल चाललंय. हो, शेतकऱ्याचं कडसंघ कोण भांडतंय त्याच्या संघच बघणार की आम्ही. आता या निवडणुकीमध्ये काय लोक कुठला मुद्दा विचारात घेऊन मतदान करणार? आता लोकांच्या भावना काय आहेत आता आम्हाला काय माहिती. कोण कोण आहे मतदारसंघात निवडणुकीला उभा आता वेगवेगळ्या पक्षाकडं? आता इथे शरद कांबळे म्हणून संघटनेत आहे. विनय दानोळीचा आहे. हा, तो दानोळीचा आहे. विरोधी आघाडीत कोण आहे? कोणाचा? विरोधी आघाडीत कोण आहे? नितीन वैदंडे आहे. ते यड्रावकर करतात. काय सांगशील मित्र, कशी होणार मतदारसंघात लढत? स्वाभिमानी शेतकरी संघटना फायनल अशी फिक्स. कोण कुठले उमेदवार असणार एकमेकांच्या विरोधात? आपल्याला काय माहित नाही. आपल्याकडे शरद कांबळेचे मेसेज राहिले करून. नमस्कार. नमस्कार म्हणले की मित्रमंडळ सगळी बसलाय. जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात. काय कशा पद्धतीचं चित्र, राजकीय चित्र या मतदारसंघात आहे? त्याचा नसते मुळात म्हणजे, आणि मी काय लगट पण घालतो त्याच्यामुळे मी एवढ्या बऱ्याच वर्षातून निवडणुका होत आहेत. काय भावना आहे तुमच्या? राजकारणच नसते मी वाटतं. काय सांगाल तुम्ही, काय सांगाल? त्या विषयात नसतंय चप्पल. तरी आता एक सुजन नागरिक आणि आपण मतदार म्हणून आपलं मतदान करायला पाहिजे. निवडून येणारा लोकप्रतिनिधी कसा पाहिजे?
चांगला स्वच्छ असायला पाहिजे एवढंच काही. स्वच्छ असायला पाहिजे. मग आता कुठल्या कुठल्या गटामध्ये या मतदारसंघात निवडणूक होणार आहे? एकमेकाच्या बरोबर कुठले गट असतील? ते काय गट आपल्याला माहित नाही. गट काय त्या भागातली विकास कामं कशी आहेत? चांगले आहेत ते. विकास कामं करण्यामध्ये मग कोणाची भूमिका आहे? सरपंचांचे आहे, ग्रामपंचायत सदस्यांचं सगळ्यांचं आहे. सगळ्यांचं योगदान चांगलं आहे. काय मग आता मग मतदान करताना लोक काय पक्ष बघून मतदान करणार, माणूस बघून करणार का काय आणि काय बघणार? नाही, माणूस बघून करणार, पक्ष बघून किंवा हे बघून असं काही नाही. कसा पाहिजे माणूस मग आता जिल्हा परिषदला पंचायत समितीला निवडून येणार? स्वच्छ प्रतिमाचा पाहिजे. कुठल्या कुठल्या गटाचं पारलं मग जवळ वाटतं या मतदारसंघात? तसं काय सांगता येत नाही इथं. विकास कामं कशी तिथली? विकास कामं एक नंबर आहे, सगळे चांगले आहेत. काय समस्या काय सांगाल? समस्या काय नाही, सगळे जवळजवळ कामं भरपूर झाल्यात. सगळे आता काय तर स्वाभिमानाकडून पण आता स्वाभिमानच्या आणि अल्ट्रापूर गटाचे दोन्ही गटाचे पण तुला बोलले उमेदवार उभे आहेत दोन्ही. दोन्ही पण कामं भरपूर केले आहेत, चांगले केले आहेत सगळे. काय अपेक्षा आहेत आता निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्याकडे? काय अपेक्षा आहेत? कारण काटेकी टक्कर आहे इथं, काय सांगायला नको कोणाला काय बोलते. स्वच्छ कारभार व्हायला पाहिजे. स्वच्छ कारभार व्हायला पाहिजे, कोण निवडलं तर स्वच्छ कारभार करायला पाहिजे, एवढंच अपेक्षा आहे. कसं लागल्या जातात जिल्हा परिषदेच्या त्या दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात कोथळी गाव आहे आपलं. कशा पद्धतीची लढत या मतदारसंघात होणार आहे? कोण असणार आहेत एकमेकाच्या विरोधात? विरोधात म्हटलं तर शरद कांबळे, नितीन वायदंडे, एक संघटनेतून एकटा आहे. येड्राव पार्टीतून एकटा आहे. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघात? येड्राव पार्टी. राव पार्टी. का बरं, कशामुळं? कामं केलेत नाही त्यांनी जास्त इथं. काय काय कामं केलं? बाहेर रस्त्याचं, समाजाचं, मंदिर, हे ते रोड, गटारी, सगळे कामं केलेत. बरोबर गेलं काय नुसतं दाखवायला गेलं? भरपूर केलेत. बरं. आता मतदान करताना लोक काय बघणार? पक्ष बघणार, माणूस बघणार, कामं बघणार, काय बघणार? पक्ष बघणार, माणूसच बघणार की आता काम केलेत त्याने, त्याच्याकडेच बघणार. पण विरोधामध्ये सुद्धा आता उमेदवार असणार आहेत वेगवेगळ्या गटाचे. तिकडे थोडी जाणारच की, नाही तर ते माणूस बघून जाणार तिकडे थोडी. हा. तर जास्त करून इकडे येड्राव करतो. काय सांगशील मित्रा? काय कुणाचं पारडं जवळ वाटतं या भागात? ह्या भागात पारडं आमचंच जड आहे. येड्रावकर साहेब ज्याने आम्हाला मदत केल्या, पूरग्रस्तात आम्हाला कुणी नाही बघितलं, एवढ्या पाण्यातनं आम्हाला ज्यानं नेलंय त्यालाच आम्ही मतदान करतो. पण आता येड्रावकर साहेब निवडणुकीला उभे आहेत. आता जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत सदस्य उभे आहेत. मग कामं केल्यात, कामं ज्याने केलेत त्यांचं काय वाईट नाही. निवडणुकीला आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, मग नेता बघणार का ते निवडणुकीला उभं राहायला माणूस बघणार? माणूस 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 हे डन, कुणी असो पण तो माणूस. पक्षाच काय नाही, पक्ष येड्रावरचा असला तरी पण काय जो पक्षात आहे त्याच्या किंदा जी चेअरमननं आम्हाला मदत केली ही महत्वाची. काय मदत केली माझी? अशी पुरात अशी मदत केली नाही तशी कुणी केली नसेल. ही मतासाठी मदत केली का घर मनापासून? मनापासून. काय सांगशील मित्रा, कोणाचं पारडं जड आहे मतदारसंघात? येड्रावकर. का बरं? त्याने कामं भरपूर केल्यात कोथळीमध्ये. काय कामं केलं? हे रस्ते प्रत्येक समाजामध्ये, मंदिर उभा केल्यात, शाळा, सगळं. आता तुम्ही येड्रावकर म्हणला करा, तर येड्रावकर विधानसभेला होते. ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. मग जिल्हा परिषदेला कोण कोण उमेदवार उभे आहेत आणि मग जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना मतदान करताना लोक वरचा नेता बघणार का खाली उभे राहिलेला माणूस बघणार? वरचा नेता बघा पाहिजे. वरचा नेता बघा पाहिजे. वरचा नेता म्हणजे आपल्या निधी हे सगळं वरनच येणार आहे ना, त्यामुळे वरचा नेता बघा पाहिजे. कोण कोण उमेदवार उभे आहेत मग आता? आता येड्रावकर गटाकडनं आमच्या समाजातले आहेत नितीन वायदंडे आणि शरद कांबळे शेतकरी संघटना आहेत. दोन्ही पण आमचेच आहेत, पण शेवटी काम करणार माणसाला बघायला लागणार. जिल्हा परिषदला कोण कोण आहेत उमेदवार? जिल्हा परिषदला दानोळीची एक सीट आहे, बापू म्हणून ते एक आहेत, आणि दुसरी सीट कुठली तेवढे आपलं तेच घेतली होते, संदीप तेवढे. ह्यांची कामं कशी आहेत? नावं सांगायला ह्यांची कामं काय आहेत त्या भागात द्या? आहेत की ते कायम परिचयामध्ये असतात सगळे. ते गोरगरिबांनी धरून सगळ्यांच्या कामात प्रत्येकाच्या येतात, ते बोलवच्या वेळी येतात.